दवाखान्यामध्ये महाराज डिलिव्हरी पेशंट न्या आणि डॉक्टरनं सांगू द्या डॉक्टरनं सांगू द्या हो एक तर बायको वाचेल नाही तर पोरगं वाचेल, बोला काय पाहिजे. त्यावेळेस हा पती सांगतो मला बायकोही महत्त्वाची माझा मुलगाही महत्त्वाचा आहे. पण महाराज त्यांच्या संभाषणामध्ये सिस्टर पळत पळत येते आणि सिस्टर त्यावेळेला सिस्टर आरडत येते, पेढे द्या, पेढे घ्या, पेढे द्या, पेढे द्या, तुम्हाला मुलगा झालाय. नाचू लागतो तो, म्हणतो पांढरी दोन थोडा लांब, नाचू लागतो तो महाराज. मुलगा झाला म्हटल्यानंतर तेवढा दुसरी सिस्टर धावत येते, सही करा, सही करा, डेड बॉडी ताब्यात घ्यायची आहे. म्हणे कोणाची? म्हणे आईची. एका बाजूला मुलगा झाल्याचा आनंद आहे आणि एका बाजूला बायको गेल्याचं दुःख आहे काका. पण तरी सुद्धा तू खचत नाही आमचा बाप. तो म्हणतो गेली ना सोडून तू या लेकराला, शेवटपर्यंत तुला याची आठवण येऊन देणार नाही बघ, याला या आईची आठवण येऊ देणार नाही बघ. याने आई पाहिलीच नाही ना, बघतो मी याला कशी आई आठवते. महाराज त्या एक दिवसाच्या लेकराला त्या बापानं घ्यावं, आईचं प्रेत पेटवावं आणि अग्नीवर हात ठेवून शपथ घ्यावी, मरेपर्यंत तुझी आठवण येऊ देणार नाही बघ या लेकराला. महाराज आई येते, नाही पाहू द्या त्या लेकरानं. पोरग 5 वर्ष बापाला काही विचारत नाही, पण 5 वर्षानं तेच पोरग बापाला म्हणतं बाबा माझी आई कुठे आहे हो. बाप म्हणतो हे अरे तुला कशी आठवली आई बाबा, तू पाहिलीच नाही आई. पोरग म्हणतं बाबा माझी आई कुठे. बाप सांगतो बाबा तुझी आई देवा घरी गेली. त्या 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती काका देवाचं घर. ते म्हणतं बाबा अहो देवाच्या घरी मला पाठवता का, मला आईला भेटायचं आहे हो. आता मात्र बाप रडायला लागतो काका. बाप म्हणतो देवाच्या घरी पाठवण्याकरता नाही रे, तुला तळ हाताचा पाळणा करून वाढवलं. बापही रडायला लागतो आणि 5 वर्षाचं पोरगही रडायला लागतं. महाराज त्याचं वर्णन गोड केलंय कविताकारानं बघा. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट आले असतील तुझला पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कुणाचा मामा, कुणाची मावशी, कुणाची बहीण ग. आई विना या जगतात दुसरं कोणी नाही ग. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. गेल्यानंतर रडण्यात मजा नसते वा, म्हणून आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. माझं कीर्तन विसरले तरी चालेल पण जन्मदात्या मायबापाला विसरू नका. आवर्जून महाराज मोबाईलला सर्च मारा तुम्ही, चंद्रकांत महाराज खळेकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. जो महाराज आमचे सर असतील, सुजितदादा असतील, या सर्वांच्या माध्यमातून तो चालतोय. त्याच्यापणे काय पाप केलं त्या आईबापानं, अशा मी आईवडिलांविषयीच्या 54 कथेचं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कथा महाराज आम्ही सादरीकरण केलेल्या आहेत. तुम्हाला ते ऐकायला भेटतील. आई कशाला म्हणायचं, बाप कशाला म्हणायचं, सगळे विषय 2 तासाच्या कीर्तनात मांडता येतात असं अजिबात नसतं बा. पण महाराज थोडा विषय मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो. आई महत्त्वाची आहे. आई जेवढी महत्त्वाची आहे तेवढा बाप महत्त्वाचा आहे. म्हणून आमच्या या गायकवाड परिवारातून महाराज गेलेल्या मातोश्री, जसं आमच्या सुजितदादा, आमची रोहितदादांच्या आई होत्या, तसं आम्हालाही त्या आईच्या जागेवर होत्या. कारण 4 वर्षापासून महाराज, 4 वर्षात माझं या घरी जवळजवळ 9-10 वेळेस येणं झालं असेल महाराज. हा एक प्रेमाचा वलावा, मित्रप्रेम महाराज. आणि सर तुम्ही जे 2-3 जण आम्हाला पंढरपूरला मिळाले, आमच्या ताईंना आम्हाला तुम्ही मिळाले महाराज. आम्हाला तेव्हापासून कळालं बा मैत्री कशाला म्हणतात महाराज. लई मित्र नसावे बा. आम्ही म्हणतो मित्र 1-2च असावे, पण तुमच्यासारखे असावे. मित्र लई नसावे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. मित्र हा गौतमी पाटीलचा डास बघायला नेणारा नसावा. मित्र हा कीर्तनाच्या मंडपामध्ये आणून बसवणारा असावा. मित्र हा महाराज एखाद्या धाब्यावर जीव घालणारा नसावा. मित्र हा एखाद्या गरिबाच्या लग्नात बुंदी वाढ म्हणून सांगणारा असावा.
गरिबी काय चीज असते ही मला विचारा. मित्र लई करू नका, लई 10-12 मित्र करू नका, एकच मित्र असा करा. तुम्ही विचारा आमच्या सुजितदादाला, श्राद्धाचं आमंत्रण सुजितदादानं आम्हाला नाही दिलं. आम्ही फोन करत होतो कार्यक्रम कधी आहे आपलं श्राद्धाचा, आम्ही येऊन करणार आहे कार्यक्रम. त्यांनी आम्हाला नाही सांगितलं महाराज तुमची तारीख आहे का, तुम्ही कीर्तन करतान का. नाही नाही, आम्ही त्यांना विचारलं आईचं श्राद्ध कधी आहे, आईच्या श्राद्धाचा कार्यक्रम आम्ही येऊन करणार आहोत. आम्ही हे का विचारतो, माणसं का विचारतात, नाही तर लोक आमच्या तारखा घ्यायला करतात महाराज 6-6, 7-7 महिने अगोदर फोन करतात, महाराज तुम्हाला काय देऊ. पण महाराज शेवटी पैशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ प्रेम आहे, आणि ते प्रेम महाराज मित्राचं प्रेम आहे. असं आमचे सुजितदादा, आमचं रोहितदादा असेल, यांचं आमच्या या झाडे परिवारावर, आमच्या खळेकर परिवार एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे महाराज. त्यांच्या बाबतीत एकच सांगतो बा, कविताकार आहेत अनंत राऊत सर प्राध्यापक, त्यांनी गोड वर्णन केले बघा मित्र कसा असावा. आमचा हा जो मित्र परिवार आहे पंढरपूरमधला, आमचे अंकुश गाजरे सर असतील, सुजितदादा असतील, रोहितदादा असतील, यांच्याकरता शेवटचा संदेश आहे तो, मित्र कसा असावा. दुखाडवा याला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. काबुगा हिंडतो देव शोधायला, काबुगा हिंडतो देव शोधायला. मित्र असला जवळ जर मंदिरासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. शेवटचं कडवं इतकं भावनिक लिहिलंय त्या कविताकारानं. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, हे बघ मित्रा, मी उद्या मरणार आहे आणि मी गेल्यानंतर ही मागची लोक मला जाळणार आहे, पण मित्रा मी गेल्यानंतर तुला रडायचं नाही बरं का. मग तुला काय करायचं आहे मित्रा, मागचे सगळे रडणार आहे बाबा, मला जाळणार आहेत, पण जाळताना तुला एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. दुखडवा याला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.